सखी सावली काव्यांजली। हे एवढं असं विचारल्यानंतरही खोटं बोलायला लाज नाही वाटली तुला? आता मला खरं खरं सांग, कुठे होतास तू? विशू, मी तुला विचारते, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे। कुठे होतास? श्रेष्ठाकडे। श्रेष्ठाकडे? तुझे वडील इथे मरणाच्या दारात उभे होते आणि तू श्रेष्ठाकडे काय करत होतास? आई आई मी तुला सांगतो, मी सगळं सांगतो। आमच्या ऑफिसमध्ये नेटवर्क क्रॅश झालं होतं। श्रेष्ठा मला म्हणाला की आपण माझ्या घरी नेटवर्क येते, तिथे आपण लॅपटॉपवर काम करू शकतो। मला प्रेझेंटेशन तयार करायचं होतं म्हणून मी त्यांच्या घरी गेलो। कान डोळे बंद करून काम करत होतास का रे? एवढे फोन केले, एवढे मेसेज केले, तुला रिप्लाय द्यावासा नाही वाटला? आमचा फोन सायलेंटवर होता। दोघांचे? हो 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 आई, दोघांचाही फोन सायलेंटवर होता। नंतर माझी बॅटरी खूप लो होती, फोन बंद कधी झाला कळलंच नाही मला। फोन बंद झाला की मुद्दाम केलास? जगाची शुद्ध नसावी एवढ्या कामात गढून गेला होतास का रे? श्रेष्ठाच्या घरी गेल्यावर घरच्या लोकांना विसरून गेलास का रे? नक्की कामातच गढून गेला होतास की? आई, आवाज खाली। तुला काय वाटतं रे, त्या मुलीचं काय काय चाललंय मला कळत नाही? पूजेमध्ये पुढे पुढे करत होती, आम्हाला परस्पर साड्या काय घेतल्या, केटरिंगचं काय बघितलं आणि काय केलं ते तिलाच माहिती। एवढं सगळं करून घोळ केले ते वेगळेच, आणि तू तिला सोन्याचं ब्रेसलेट काय देतो, आज तिच्या घरी कामाला काय जातोस? तुझ्या आयुष्यात फारच ढवळाढवळ करते ना? नाही आई, तसं नाहीये। तसंच आहे। हल्ली तू फार सबबी सांगतोस आणि त्यात प्रत्येक वेळेला श्रेष्ठ असते। अहो, तुम्ही त्यांच्या घरी गेलाच होतात तर आधी खोटं का बोललात? श्रेष्ठाने तसं सांगायला सांगितलं होतं मला। तुम्ही वेगळा विचार करू नये म्हणून असं सांगायला सांगितलं। तिने सांगायला सांगितलं आणि तू का ऐकलंस? तुला काय बुद्धिविद्या आहे की नाही? आज आम्ही काय परिस्थितीत होतो याची कल्पना आहे का तुला? फोन उचलला नाहीस, गरज होती तेव्हा मदतीला आला नाहीस, आज तुझ्या बाबांना काय झालं असतं? प्लीज असं नको बोलू। हे बोलायची वेळ तू आणलीस विश्वजित। केवळ देवाची कृपा आणि आयत्या वेळेची काव्याची धावपळ याच्यामुळेच वाचलेत ते। तू तिला नेहमी नावं ठेवतोस, टोचून बोलतोस, पण केवळ आज तिच्यामुळेच तुझे बाबा वाचलेत। तिने वाचवलंय बाबांना। आम्ही तेव्हा बाहेर निघालो होतो आणि अचानक आज काव्याने तुझी सगळी कर्तव्य पार पाडली आणि तू ऑफिस मध्ये काम करत होतास म्हणे। मी तुला कधीच माफ करणार नाही विशू, कधीच नाही। आई प्लीज असं बोलू नकोस। एक अक्षरही बोलू नको माझ्याशी।
आलात तुम्ही? हॉस्पिटलला येताना जाऊनच आलात का? नाही ग मी काव्याला फोन केला होता. त्याला म्हटलं मी येऊ का, तर ती म्हणाले पेशंटला भेटायची वेळ आता संपून गेली, तर त्यामुळे तुम्ही आज येऊ नका, तुम्ही उद्या या. म्हणून मी नाही गेलो. ठीक आहे. आणि मीनाक्षी ताईंशी पण फोनवर बोलणं झालं. आता त्या बऱ्यापैकी सावरल्या. हो, मी पण हॉस्पिटलला जायलाच निघाले. मीनाक्षी काकूंसाठी आणि अक्काईसाठी डबा घेऊन जाते. ठीक आहे, जा तू. आणि काव्याला सांग की तिकडे सगळ्यांची काळजी घे, आणि मुख्य म्हणजे तिला सांग की स्वतःची काळजी घे. मोठी धीराची आहे माझी मुलगी. हो, माझी अक्काई आहेच खूप धीराची. तिनं तुम्हाला सांगितलं नसेल तर सांगते, आज तिच्यामुळेच काकांचा जीव वाचला. म्हणजे काकांना जेव्हा अटॅक आला तेव्हा डॉक्टरही तिथे येऊ शकत नव्हते, आणि मग अक्काईने ते CPR असं काहीतरी केलं त्यांच्यासाठी, आणि त्यामुळे काकांचा जीव वाचला. बघ, एक माझी काव्य आहे जी लोकांचा जीव वाचवते, नाहीतर तू जीवावर उठलीस आमच्या. बास सुनंदा. अंजली, तुला डबा घेऊन जायचा ना, तू लवकर जा, तुला उशीर होईल. बुर्र, हा? आपण प्रवासाचा आलोय, थकलोय, आपलं जेवणा खावण्याचं काहीच नाही. ही गेली सगळ्यांना डबे घेऊन. पुन्हा तेच. अगं काय करू काय का मी तुझं? तू नेहमी तिला घालून फाडून बोलत असतेस. करावं तसं भरावं लागतं माणसाला, हे लक्षात ठेव. तू तिला बोलतेस ना, ते तुला सगळं भोगावं लागणार आहे. आणि तू तिला जितकं रडवलंस ना, तितकं एक दिवस तू रडणार आहेस. देव सगळ्यांचा हिशोब ठेवत असतो, आणि योग्य वेळ आल्यावर भल्या भल्याना ताळ्यावर आणतो. हे विसरू नकोस. अरे विशू, हा बाबा. झोपला नाहीस अजून? किती वेळ काम करतोय? हो बाबा, बस होत आलं. अरे तब्येतीची काळजी घे जरा. किती वाजलेत बघ. झोप आता. दिवसभर ऑफिस मध्ये काम, आत्ताही जागरण. हा बेटा, तुला त्रास होईल. हं? वा, शाबास. आज खूप अभिमान वाटतोय तुझा. अरे, मुलगा आपल्यापेक्षा जास्त कर्तृत्ववान झाला ना, तर बापाचं ऊर अभिमानाने भरून येत. आज माझंही तसंच झालंय. तू ऑफिसमध्ये एवढ्या मोठ्या पोस्टवर आहे, हे सगळं तुझ्या मेहनतीचं फळ. थँक्यू बाबा. आणि मला खात्री आहे की तू किती मोठा झालास तरी आई बाबांना अजिबात विसरणार नाही. आम्ही जेव्हा जेव्हा तुला हाक मारू तेव्हा आमच्या हाकेला धावून येशील. नक्की बाबा. अहो, अहो, तुम्ही रडू नका ना. अहो, चुकलो. आज खूप मोठी चूक झाली. माझ्या हा केला. बाबा नेहमी ओढायला तयार असायचे.
पण आज जेव्हा बाबांना माझी गरज होती मी नव्हतो त्यांच्याजवळ. पण मी होते ना. काव्या, बाबा बरे होतील ना? मला ना खूप काळजी वाटते तर त्यांची. अहो असं का बोलताय तुम्ही? होतील ना बाबा बरे. तुम्ही शांत हो ना, रडू नका, सावरा स्वतःला. हे बघा, बाबांना, आईंना आणि मलाही तुमची खूप गरज आहे हो. तुम्ही खंबीर असलात ना तर आम्हालाही खूप आधार वाटेल. आज बाबांना वाचवण्यामध्ये माझा छोटासा वाटा असेल. त्यांना पुन्हा पहिल्यासारखं करण्यासाठी मुलगा म्हणून तुमची जास्त गरज आहे. आज तू जे काही केलंयस ना त्यासमोर माझी मदत काहीच नाहीये. खरंच असामान्य काम करू शकते हे तू सिद्ध करून दाखवलंयस. काव्या, तू आज बाबांसाठी जे काही केलंयस ना थँक्यू. हो, तुम्ही थँक्यू का म्हणताय? आपल्या माणसांनी कधी थँक्यू म्हणायचं नसतं. त्यांना आपलेपणा दाखवला ना तरी पुरेचं असतं. अक्काई, काका शुद्धीवर आले का? डॉक्टर काय म्हणाले? सगळं ठीक आहे ना आता? हो लाडू, सगळं ठीक आहे. डॉक्टर म्हणाले आपण उद्या बाबांना घरी घेऊन जाऊ शकतो. खूप छान बातमी दिलीस तू. खरंच देवाच्या कृपेने आपण खूप मोठ्या संकटातून वाचलो. भाऊजी आले का ग? हो आले. कुठे होते एवढा वेळ? अगं त्यांच्या ऑफिस मध्ये प्रेझेंटेशन का काय ते असतं ना त्याचं काम करत होते म्हणून फोन सायलेंटवर ठेवला होता त्यांनी. नंतर फोनची बॅटरी संपली आणि फोन बंद झाला होता. पण आता आलेच ते. बाबांची अवस्था बघून खूप हळवे झाले होते ग ते. कसं बसं सावरलं त्यांना. कॉल का कट केलाय? माझा कॉल कट केला? आजपर्यंत त्याने असं कधीच केलं नाहीये. मग आजच का? पण तू काकांसाठी काय काय केलंयस हे कळलं का त्यांना? हो, म्हणजे आईंनी सांगितलं त्यांना सगळं. पण लाडू हे मला थँक्यू म्हणाले. काय?
भाऊजी खरंच तुला असं म्हणाले? हो, अगदी माझा हात हातात घेऊन मनापासून थँक्यू म्हणाले ते मला. हे ऐकून खूप बरं वाटलं अक्काई. ही सगळी धावपळ तू कुठल्या अपेक्षेने केली नव्हतीस, पण आपण केलेल्या गोष्टींची आपल्या माणसांना किंमत आहे हे पाहून छान वाटतं. यांचं खूप प्रेम आहे ग त्यांच्या कुटुंबावर. काय चाललंय काय ह्याचं? याला एवढ्या वेळा कॉल करते तर कट का करतोय सारखा सारखा? दिस इज नॉट फेअर विश्व. आज आपण एवढा छान टाइम स्पेंड केला आणि तू घरी गेल्यावर लगेच विसरून गेलास मला. असा कॉलही घ्यावासा वाटत नाहीये मला ना. ह्याच गोष्टीचा राग आहे. तू इथे असलास की माझ्या बरोबर असलास की पूर्णपणे माझा असतोस, आणि घरी गेलास की माझं राहतच नाहीस. बाबा पूर्ण बरे होईपर्यंत मी घरीच थांबेन असंही म्हणाले. बाबांना ठणठणीत बरं झालेलं बघायचंय मला लाडू. लग्नानंतर घरी आले ना तेव्हापासून वडिलांची माया लावली आहे त्यांनी मला. माझी खूप काळजी घेतली. खरंय ग अक्काई, पण तुझ्या घराला आणि तुझ्या माणसांना कुणाची तरी दृष्ट लागलीये. तूच बघ ना, एकामागून एक संकट कोसळत आहेत त्यांच्यावर. एकीकडे काका आणि दुसरीकडे प्रीतम. समोरच्याला समजावून सांगतोस ना तेव्हा असं वाटतं की प्रेम या विषयावर तू तर PhDच केली आहेस. खरंच? हो, आणि तू आता माझा लाईफ पार्टनर होणार आहे. विकी इज द राईट पर्सन आणि तोच माझा परफेक्ट लाईफ पार्टनर होऊ शकतो. माझा तुझ्यावर, तुझ्या प्रेमावर खूप जास्त विश्वास आहे. आज पहिल्यांदा मी इतकं खरं आणि इतकं स्पष्ट बोलतेय. मला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये. आय एम ब्रेकिंग अप विथ यू. आय एम ब्रेकिंग अप विथ यू. आय एम ब्रेकिंग अप विथ यू. प्रीतमची खूप काळजी वाटतेय ग मला. अगं सतत हसरा आणि आनंदी असलेला आपला प्रीतम आज किती उदास आणि शांत होता. दुपारी आला तेव्हा माझ्याशी काही बोललाच नाही. तुझ्याशी काही बोलला का ग तो लाडू? नाही, फार काही नाही. प्रीतम, प्रीतम, काय करतोस? लक्ष कुठे तुझं? बघ बघ किती रक्त आलं रे. का असं करतोस? अरे प्रीतम, काय झालं तुला? अरे कुठे हरवलंयस तू? प्रीतम बघ रे, बघ तुझी अवस्था काय झाली. काय काय का असं गप्प गप्प राहतोस रे? एकटा एकटा असं नको राहूस. माझ्याशी बोल ना रे प्रीतम. रे बघ तुझी अवस्था बघ. प्रीतम, 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 हे बघ प्रीतम, तुला तुला जे काही बोलायचं ना ते तू मला बोल. तुला ओरडायचं असेल ना ओरड माझ्यावर. तुला जो राग काढायचा असेल ना तो काढ माझ्यावर. तुला जे बोलायचं असेल ते बोल. जितकं बोलायचं असेल ते बोल रे. मी काही बोलणार नाही. पण राजा आपलं मन मोकळं कर आणि परत माझ्याकडे ये रे राजा. नकोच एकटा राहूस रे. ती मुलगी गेली ना तरी दुसरी मुलगी येईल रे तुझ्या आयुष्यात. बाळा, तू जर माझ्या आयुष्यातून गेलास तर माझ्या जगण्याला काही अर्थच उरणार नाही रे. ये परत माझ्याकडे. प्रीतम,
प्रीतम ऐक ना रे बाळा, नको ना असं वागून. प्रीतम. लाडू, इथून पुढचे काही दिवस माझं सगळं लक्ष बाबांकडे असेल. तू अधूनमधून प्रीतमला भेटशील का? तुला भेटला, तुझ्याशी बोलला तो मन हलकं होईल त्याचं, आणि या सगळ्यातून लवकर सावरेल. भेटशील ना लाडू? हो अक्काई, मी नक्की भेटेन त्यांना. मला शक्य असेल ते सगळं करेन.